काही कंबाईन पूर्व परीक्षा आहे 30 एप्रिलला होणारी, त्यासोबतच होणारी जून महिन्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा येऊ घातलेल्या सरळ सेवेच्या एक्झाम सोबतच गट ब गट क च्या ज्या मुख्य परीक्षा आहेत या परीक्षांच्या अनुषंगाने आपण चालू घडामोडीची एक सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि चालू घडामोडी विषयाचं वेटेज बघता हा जो विषय आहे तो मेरिटच्या वरती घेऊन जाणारा एक महत्त्वाचा विषय आहे. तर या विषयासंदर्भातले आयोग आतापर्यंत कोणकोणत्या घटकांवर भर देत आलेला आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारत आला आहे, या सगळ्याचा अभ्यास करून आपण एक नवीन यूट्यूब सिरीज सुरू करत आहोत. आणि त्याच मधला आज आपण एक पहिला घटक बघणार आहोत, तो म्हणजे आयोग ज्याच्यावरती सातत्यानं प्रश्न विचारतो असा घटक, तो म्हणजे साहित्य क्षेत्रातले काही मानाचे पुरस्कार. आणि त्यातले आपले दोन महत्त्वाचे पुरस्कार ठरतात. एक आहे तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार आणि दुसरा आहे तो आहे साहित्य अकादमी पुरस्कार. आता या पुरस्काराबद्दल आपण काय माहिती घेतली पाहिजे? सुरुवातीला बघा, या पुरस्काराची प्राथमिक माहिती ही बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा पुरस्कार आता कोणाला देण्यात आलेला आहे किंवा रिसेंटच्या वर्षांमध्ये तो कोणाला देण्यात आला आहे ही गोष्ट त्याच्यानंतरची येते. तर आपण सुरुवातीला या दोन्ही पुरस्काराची जी काही प्राथमिक माहिती आहे तर ती आपण सुरुवातीला पाहूया. आता यामधला पहिला जो पुरस्कार आहे तो आहे बघा ज्ञानपीठ पुरस्कार, आणि जो भारतीय साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आता या पुरस्काराची स्थापना जर आपण पाहिली तर स्थापना झालेली आहे 1961 मध्ये. कधी झालेली आहे? 1961. म्हणजे हा पुरस्कार 2021 मध्ये या पुरस्काराच्या स्थापनेला 60 वर्ष, म्हणजे त्याचं जे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे, तर ते वर्ष सेलिब्रेट झालेलं आपल्याला दिसतं. जरी हा पुरस्कार 1961 ला स्थापन झाला असला तर त्याची सुरुवात मात्र 1965 साली झालेली आहे. सुरुवात कधी झालेली आहे? 1965 साली. आणि जो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार होता तो मिळाला होता जी शंकर कुरूप यांना. कुणाला मिळाला होता? जी शंकर कुरूप यांना मिळालेला दिसतो, जे एक मल्याळम भाषेतले लेखक असलेले आपल्याला दिसतात. त्यांना पहिला ज्ञानपीठ मिळालेला आहे. त्याच्यानंतर हा पुरस्कार दिला जातो कुणाकडून हे सुद्धा आयोगानं बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. तर ज्ञानपीठ पुरस्कार याच्या मागे जैन समुदाय हा असलेला आपल्याला दिसतो. जैन ट्रस्ट किंवा जैन समूह जो आहे, शांतीप्रसाद जैन यांचे जे काही सुपुत्र साहू जैन, तर त्यांनी त्यांचे जे काही 51 वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार काय केलेला दिसतो? स्थापन केलेला दिसतो. आणि त्याची सुरुवात झाली. आणि त्यांचा जो जैन समुदायाचा जो काही टाइम्स इंडिया ग्रुप आहे तो यामागे असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांनी एक भारतीय ज्ञानपीठ समिती स्थापन केलेली आहे. काय केली आहे? भारतीय ज्ञानपीठ समिती स्थापन केली आहे. ती ज्ञानपीठ समिती काय करते? हा पुरस्कार कोणाला द्यायचं याची निवड करण्याचं काम या भारतीय ज्ञानपीठ समितीमार्फत होते. आता ज्ञानपीठ पुरस्कार तर त्याच्यामध्ये बघा की आपल्या 23 भाषेमध्ये हा पुरस्कार दिला जातो. किती भाषेमध्ये? 23 भाषेमध्ये. आता या 23 भाषा कोणत्या? तर बघा, परिशिष्ट 8 मध्ये ज्या आपल्या 22 राजभाषा आहेत त्या 22 राजभाषा आणि सोबत इंग्रजी, 22 राजभाषा आणि सोबत इंग्रजी या भाषेपैकी एका लेखकाला, यातल्या कोणत्याही भाषेतल्या एका लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे याचं जर आपण स्वरूप बघितलं तर स्वरूप आपल्याला काय दिसतं? तर विजेत्याला 11 लाख रुपये आणि सोबत वाघदेवीची मूर्ती ही काय केली जाते? प्रदान केली जाते. आणि त्यासोबतच सन्मानपत्र हे दिलं जातं. तर असं या ज्ञानपीठचं काय दिसतं? आपलं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. आता ज्ञानपीठ पुरस्काराची काही वैशिष्ट्य आहेत बघा. आता ती वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. काय केला जात नाही? मरणोत्तर दिला जात नाही. म्हणजे लेखक जो पण जिवंत आहे त्याच वेळी त्याला हा दिला जातो. दुसरं, ज्ञानपीठ पुरस्कार दरवर्षी एकाच व्यक्तीला दिला जातो. काय केला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार दरवर्षी एकाच व्यक्तीला दिला जातो. अपवाद काही वर्ष आहेत की ज्या वर्षांमध्ये तो एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिलेला आहे. आता त्याच्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ज्ञानपीठ हा लेखकाच्या संपूर्ण कारकिर्दीस दिला गेलेला आपल्याला दिसतो. लेखकाची जी काही संपूर्ण कारकीर्द आहे तर त्या कारकिर्दीमध्ये त्यानं जे काही लिखाण केलेलं आहे तर त्या लिखाणासाठी हा दिला जातो. 1982च्या अगोदर ज्ञानपीठ पुरस्कार लेखकाच्या एका पुस्तकासाठी दिला जात होता. तो सध्या काय होतो? त्याच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी दिला जातो. आता ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत सर्वाधिक 11 वेळा हा हिंदी भाषेला मिळालेला आहे. ज्या 23 भाषा आहेत त्यातल्या सगळ्यात जास्त कोणत्या भाषेला ज्ञानपीठ मिळाला? तर तो हिंदीला मिळालेला आहे. आणि तो किती वेळा मिळालेला? 11 वेळा. त्याच्यानंतर कन्नड आहे, मल्याळम आहे, तेलुगू भाषा असेल किंवा आपण मराठीचं जर उदाहरण घेतलं तर मराठीमध्ये हा पुरस्कार 4 लेखकांना मिळालेला आहे. मराठीत किती? 4 लेखक आहेत ज्यांना मिळाला. वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे अशा 4 मराठीतल्या लेखकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्ञानपीठचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ज्ञानपीठ हा पुरस्कार आतापर्यंत सिंधी भाषा जी आहे तर या सिंधी भाषेला आतापर्यंत एकदाही ज्ञानपीठ मिळालेला दिसून येत नाही. ज्ञानपीठची आणखीन बरीच वैशिष्ट्य आहेत, जसं
एका भाषेला पुरस्कार दिला तर पुढची 3 वर्ष ज्ञानपीठ त्या भाषेला दिला जात नाही, हे सुद्धा या पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पुरस्कार आहे महत्वाचा, साहित्य अकादमी पुरस्कार. आता या पुरस्काराची आपण प्राथमिक माहिती बघू, दोन्हींची तुलनात्मक माहिती घेणं सोपं आहे. आता बघा, साहित्य अकादमी पुरस्कारची स्थापना 12 मार्च 1954 मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेली दिसते. आणि जरी हा पुरस्कार साहित्य अकादमी 54 ला स्थापन झाला असला तरी हा पुरस्कार 1955 पासून द्यायला सुरुवात झाली. आणि ज्यावेळी स्थापना झाली होती त्याचे पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. सध्या जर अध्यक्ष बघितलेत तर चंद्रशेखर कंबार हे आपले त्या सध्याचे साहित्य अकादमीचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसतात. कोण आहेत? चंद्रशेखर कंबार हे सध्या अध्यक्ष आहेत. ओके, आता साहित्य अकादमी हा पुरस्कार कुणाकडून दिला जातो? तर हा भारत सरकारकडून दिला जातो. कुणाकडून दिला जातो? भारत सरकारकडून दिला जातो. आणि या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की हा पुरस्कार 24 भाषेत दिला जातो. किती भाषेत दिला जातो? 24 भाषेत. आता 24 भाषा म्हणजे कोणत्या? तर बघा, 22 राजभाषा सोबत इंग्रजी आणि त्याच्यासोबत आणखीन एक भाषा आहे ते म्हणजे राजस्थानी. अशा 24 भाषेत. जसं बघा, आपण ज्ञानपीठ बघितलं, ज्ञानपीठ किती भाषेत दिला जातो? 23 भाषेत. त्यामध्ये 22 राजभाषा इंग्रजी. आणि साहित्य अकादमी किती भाषेत? 24 भाषेत. जिथं त्याच भाषा 23 आहेत सोबत राजस्थानी ही भाषा सुद्धा ऍड झालेली आहे. आता याचं स्वरूप बघितलं तर स्वरूप 1 लाख रुपये ताम्रपत्र आणि सोबतच सन्मान चिन्ह दिलं जातं. आता 1 लाख रुपये हे मुख्य साहित्य अकादमी दिलं जातं. जर त्याचे प्रकार आपण बघायचे झाले तर वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला काय दिसतं की साहित्य अकादमी एकूण 5 प्रकारात दिलं जाते. किती प्रकार दिला जातो? 5 प्रकारचा हा पुरस्कार देतो. आता हे 5 प्रकार कोणते आहेत? एक आहे बाल साहित्य पुरस्कार, दुसरा आहे युवा साहित्य पुरस्कार, तिसरा आहे अनुवाद पुरस्कार, त्याच्यानंतर चौथा आहे मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार आणि 5वा येतो भाषा सन्मान पुरस्कार. अशा या 5 प्रकारामध्ये साहित्य अकादमीकडून पुरस्कार दिले जातात. हे 5 स्वरूप आहेत. या स्वरूपामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पुरस्काराचं वर्ष वेगळं आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे. पण जो मुख्य साहित्य अकादमी आहे त्याच्या ठिकाणी विजेत्याला 1 लाख रुपये आणि ताम्रपट. आता ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमीमध्ये एक फरक आहे मूलभूत, की ज्ञानपीठ 23 भाषेतल्या कोणत्या तरी एका लेखकाला देतात, तर साहित्य अकादमी 24 भाषेतल्या 24 लेखकांना दिला जातो. हा एक या दोन्ही मधला फरक आहे. दुसरा काय? भाषा. ज्ञानपीठ 23 भाषेत दिला जातो, साहित्य अकादमी 24 भाषेत दिला जातो. ज्ञानपीठ कोणाकडून दिला जातो? जैन समूह किंवा जैन ट्रस्ट त्यांचा टाइम्स इंडिया ग्रुप हा देतो, तर साहित्य अकादमी कोण देतं? भारत सरकार देत असलेलं आपल्याला दिसून येतं. ही झाली या दोन्ही पुरस्काराची प्राथमिक माहिती. आता याच्यावरून आपल्याला काय दिसतं की आयोग याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्या पुढचा भाग, दुसरा टप्पा याचा, तो म्हणजे हा जो पुरस्कार आहे दोन्ही साहित्य क्षेत्रातले भारतातले मानाचे पुरस्कार आहेत. काय ते? भारतातले मानाचे पुरस्कार असले आपल्याला दिसतात. आता यातला पहिला आपण बघू ज्ञानपीठ बद्दल. आता ज्ञानपीठ बद्दल आपल्याला काय दिसतं की ज्ञानपीठ पुरस्कार 2021 चे विजेते. आता आपण इथे 21 चे का घेतलेत? कारण 22 चे विजेते अजून घोषित झालेले नाहीत. तर 2021 चे विजेते कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे दामोदर मावजो. कोण आहेत? दामोदर मावजो, की ज्यांना काय मिळालेलं आहे? तर 57वा ज्ञानपीठ मिळालेला आहे. कितवा ज्ञानपीठ आहे? 57. आणि दामोदर मावजो हे कोकणी भाषेतले लेखक असलेले आपल्याला दिसतात. कोकणी कुठल्या भाषेतील आहेत? कोकणी भाषेतील ते विजेते असलेले आपल्याला दिसतात. दामोदर मावजो ज्यांना 57वा ज्ञानपीठ 2021 चा दिलेला आहे. आता हे दामोदर मावजो व्यक्ती म्हणून जर पाहिले तर ज्ञानपीठ विजेते व्यक्ती 61 आहेत. व्यक्ती किती आहेत? ते 61 आहेत की ज्यांना मिळाला. कारण आपण पाहिलं दरवर्षी एकालाच ज्ञानपीठ देतात, पण अपवाद काही वर्षांमध्ये एकापेक्षा जास्त लोकांना दिलेला आहे. आता दामोदर मावजो हे दुसरे कोकणी लेखक आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरे कोकणी विजेते लेखक की ज्यांना हा ज्ञानपीठ मिळालेला आहे. कारण यांच्यापूर्वी रवींद्र येळेकर यांना काय केलेलं दिसतो? तर ज्ञानपीठ मिळालेलं आहे. आता कुणाला मिळाला? दामोदर मावजो. आता दामोदर मावजो यांचे काही लघु कथा संग्रह आहेत बघा. तर ते कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये बघा, एक आहे टेरेजा मेन. कोणता आहे? टेरेजा मेन. त्याच्यानंतर दुसरा आहे गांथन. कोणता आहे? गांथन. हे 2 लघुकथा संग्रह त्यांचे महत्वाचे आहेत. त्याच्यासोबत त्यांची काही इतर पुस्तके आहेत. आता इतर पुस्तके भरपूर आहेत, पण आपण त्यातली काही ठराविक 3-4 पुस्तकं तरी लक्षात ठेवली पाहिजेत. जसं त्याच्यामध्ये आहे बघा सुनामी सायमन. कोणता आहे? सुनामी सायमन. त्याच्यानंतर आहे बघा सूड. त्याच्यानंतर कार्मेलिन ही एक महत्वाची कादंबरी आहे त्यांची. या कार्मेलिनसाठी त्यांना साहित्य अकादमी सुद्धा मिळालेला आहे. तर हा सुद्धा त्यांचा साहित्यातला एक महत्वाचा घटक आहे. त्याच्याबरोबरच जर आपण 2020 चा विजेता बघितला ज्ञानपीठचे, तर 2020 चे विजेते कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे बघा नीलमणी फुकन. कोण आहेत? नीलमणी फुकन, की जे आसामी भाषेतले
लेखक आहेत की ज्यांना 2020चा ज्ञानपीठ मिळालेला दिसतो. तसंच 2019चा जर ज्ञानपीठ पाहिलं आपण तर 2019चा ज्ञानपीठ कुणाला मिळालाय तर त्यांचं नाव आहे अक्कित्तम नबुथिरी. काय नाव आहे? अक्कित्तम नबुथिरी. आता हे मल्याळम भाषेतले लेखक आहेत की ज्यांना 2019 मध्ये काय मिळालं दिसतो? ज्ञानपीठ मिळालं दिसतो. म्हणजे हे झालं अलीकडले विजेते या वर्षातले किंवा झालेल्या काही वर्षातले विजेते. आता सेम जर आपण साहित्य अकादमीमध्ये आलो तर इथं मात्र 2022चे विजेते बघायचे. आता साहित्य अकादमीचे किती प्रकार आहेत? 5. तर ते 5 प्रकारामधला पहिला प्रकार आहे बाल साहित्य पुरस्कार. आता 2022 मध्ये बाल साहित्य पुरस्कार 24 भाषेतल्या 24 लेखकांना दिलेला आहे. पण आपण फक्त मराठीचा या ठिकाणी विचार करणार आहोत. तर मराठीतलं बाल साहित्य 2022 कुणाला मिळालं तर त्यांचं नाव आहे डॉक्टर संगीता बर्वे. काय नाव आहे त्यांचं? डॉक्टर संगीता बर्वे. त्यांना पीयूची वही ही जी त्यांची कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी त्यांना काय देण्यात आलेलं आहे तर बाल साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नाव कोण आहे? संगीता बर्वे. कुठलं पुस्तक आहे त्यांचं? पीयूची वही ही कादंबरी आहे. तसं दुसरं बघितलं आपण ते म्हणजे युवा साहित्य पुरस्कार. कोणता आहे? युवा साहित्य पुरस्कार. आणि ते सुद्धा मराठीतलं 2022चं युवा साहित्य पुरस्कार कुणाला मिळाला तर तो मिळालाय बघा. त्याचं नाव आहे पवन नालट. कोण आहे? पवन नालट. यांना मिळालेला आहे मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहासाठी. कोणता आहे? मी संदर्भ पोखरतोय हा त्यांचा कविता संग्रह आहे. तर त्या कविता संग्रहासाठी त्यांना युवा साहित्य पुरस्कार मराठीतला मिळालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा यातला प्रकार आहे तो म्हणजे कोणता तर तो आहे अनुवाद पुरस्कार. कोणता आहे? अनुवाद पुरस्कार. आता मराठीतला अनुवाद पुरस्कार 2022चा मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे बघा प्रमोद मुजुमदार. काय नाव आहे? प्रमोद मुजुमदार. यांना मिळालेलं आहे सलोख्याचे प्रदेश. हे त्यांनी अनुवाद केलेलं पुस्तक आहे. कोणता आहे? सलोख्याचे प्रदेश. आता हे पुस्तक त्यांनी अनुवादित केलेलं आहे. तर हे मूळ पुस्तक आहे इंग्रजीमध्ये. सबा नक्वी यांचं इन गॉड फेथ नावाचं पुस्तक आहे. ते मराठीत त्यांनी सलोख्याचे प्रदेश म्हणून अनुवाद केला आहे. असाच अनुवाद पुरस्कार 26 फेब्रुवारी 2022ला जी कंबाईन पूर्व परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो प्रश्न. ज्या कोल्हापूरच्या लेखिका होत्या त्यांच्यावरती हा प्रश्न आला होता की कोणतं पुस्तक अनुवादित केलेलं आहे. तशा पद्धतीचं इथं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि याच्यानंतर मग यातला मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार येतो. आता मी हे या ठिकाणी पुसतो पण यातला जो खरा पुरस्कार आहे तर तो कोणता पुरस्कार आहे तर तो आहे मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार. आणि तो मिळालेला आहे कोणाला तर तो मिळालेला आहे बघा साहित्य अकादमी पुरस्कार 2022चा मराठीतला कुणाला मिळालेला आहे तर त्यांचं नाव आहे प्रवीण बांदेकर. काय नाव आहे? प्रवीण बांदेकर यांना देण्यात आलेला आहे. कोणाला मिळालेला आहे? प्रवीण बांदेकर. आता हे जे प्रवीण बांदेकर आहेत त्यांना उजव्या सोंडेच्या बाहुल्या काय पुस्तकाचं नाव आहे? उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी त्यांना मराठीतलं साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या मराठीतल्या त्यांच्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला दिसतो. आता यांची काही इतर पुस्तकं सुद्धा असलेली आपल्याला दिसतात. आता त्यांची इतर पुस्तके कोणकोणती आहेत बघा तर त्याच्यामध्ये बघा येरू म्हणे. कोणता आहे? येरू म्हणे. त्याच्यानंतर आहे बघा घुंगूर काठी. कोणता आहे? घुंगूर काठी. त्याच्यासोबत आहे बघा चिनभिन. कोणता आहे? चिनभिन. त्याच्यानंतर अशा पद्धतीची त्यांची आणखीन बरीच पुस्तकं आहेत पण आपल्याला किमान एवढी तरी पुस्तकं ही काय असली पाहिजेत? माहीत असली पाहिजेत. आता सेम असाच 2021चा जो मराठीतला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता 21चा तर तो कुणाला मिळाला होता तर तो मिळाला होता बघा प्राध्यापक किरण गुरव यांना. कोणाला मिळाला होता? प्राध्यापक किरण गुरव यांना की ज्यांना बाळूच्या अवस्थांतराची डायरी यासाठी कोणतं पुस्तक होतं? बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकासाठी त्यांना 2021चा मराठीतला साहित्य अकादमी मिळाला होता. तसा 2020चा मराठीतला साहित्य अकादमी नंदा खरे यांना मिळाला होता. कोणाला मिळाला होता? नंदा खरे. उद्या नावाची त्यांची कादंबरी होती. या कादंबरीसाठी त्यांना काय करण्यात आला होता? 2020चा मराठीतला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. म्हणजे बघा आतापर्यंत आपण 5 जे साहित्य अकादमी बघितलेत त्याच्यामध्ये मराठीतला बाल साहित्य जे मिळालेले आहे संगीता बर्वे, पीयूची वही, युवा साहित्य पवन नालट ज्यांना मी संदर्भ पोखरतोय कविता संग्रह, अनुवाद पुरस्कार प्रमोद मुजुमदार यांना मिळालेला आहे सलोख्याचे प्रदेश. आणि चौथा मुख्य साहित्य अकादमी जो पुरस्कार मिळाला कुणाला? प्रवीण बांदेकर. कशासाठी? उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी. तसा तो 21 मध्ये कुणाला मिळाला होता? किरण गुरव. 20 मध्ये नंदा खरे यांना मिळाला होता. हे झाले मराठीच्या बाबतीत. जर आपण साहित्य अकादमी पुरस्कार इतर भाषांचा विचार केला तर इतर भाषेतले सुद्धा
आता मराठी नंतर आपण हिंदी किंवा इतर जे भाषा आहेत त्या भाषेतले विजेते बघणार आहोत आणि त्यामध्ये पहिल्यांदा बघू हिंदी भाषेतले विजेते. तर हिंदीमध्ये कुणाला मिळालेला आहे, तर हिंदीमध्ये बद्री नारायण यांना मिळालेला दिसतो. कुणाला मिळाला आहे, बद्री नारायण यांना मिळालेला आहे तुंबडी के शब्द हा त्यांचा कविता संग्रह आहे. कोणता आहे, तुंबडी के शब्द हा त्यांचा कविता संग्रह आहे. त्यासाठी त्यांना हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला दिसतो. तर इंग्रजीतला कुणाला मिळाला, इंग्रजीतला मिळाला बघा अनुराधा रॉय. कुणाला मिळालाय, अनुराधा रॉय. त्यांचं जे काही कादंबरी आहे ती कादंबरी म्हणजे कोणती, तर ऑल द लिव्स वी नेव्हर लिव्ड अशी जी कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी. आणि त्याच्यानंतर जर कोकणी भाषेचा विचार केला तर कोकणी भाषेमध्ये माया खरंगते यांना मिळालेला आहे. कुणाला मिळालाय, माया अनिल खरंगते यांना मिळालेला आहे अमृतवेल. कोणतं त्यांचं पुस्तक आहे, अमृतवेल हा जो त्यांचा कादंबरीचा भाग आहे. तर त्यासाठी त्यांना कोकणी भाषेतलं साहित्य अकादमी मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर राजस्थानी या भाषेतलं जे काही विजेते आहेत ते आहेत कमल रंगा. कोण आहेत, कमल रंगा. आणि हे जे कमल रंगा आहेत राजस्थानी भाषेमधले, तर त्यांनी जे काही साहित्य कृती केलेली आहे निर्माण, तर त्या साहित्य कृतीचं नाव आहे आलेखुन आंबा. काय, आलेखुन आंबा. आणि हे नाटक आहे त्यांचं आलेखुन आंबा. तर त्यासाठी त्यांना राजस्थानी भाषेतला साहित्य अकादमी मिळालेला आहे. म्हणजे इतर भाषेतले विजेते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजेत. आता हा भाग बघितल्यानंतर आपण आयोगानं याच्यावरती यापूर्वी कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत, आपण ते कसे सॉल्व्ह करू शकतो हे आता या ठिकाणी बघणार. हे प्रश्न आपण त्या बघणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, योग्य कथन ओळखा, जो रिसेंटली लिपिक मुख्य 2022 झाली त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे, नंदा खरे यांना त्यांच्या उद्या या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आता ऍक्च्युली हे विधान बरोबर आहे. यातले कीवर्ड्स कोणते आहेत, विजेता, त्यांची जी काही कादंबरी किंवा काय. जर आयोगाने या ठिकाणी कादंबरीच्या ऐवजी कविता संग्रह केला असता तर हे विधान चुकलं असतं. काय झालं असतं, चुकलं असतं. दुसरं विधान काय मिळालं विचारले, आबा महाजन यांच्या आबाची गोष्ट या लघु कथा संग्रहास बाल साहित्य पुरस्कार मिळाला. तर हे विधान काय दिसतं, बरोबर असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे इथला ऑप्शन काय येऊ शकतो, वरीलपैकी दोन्ही काय आहेत, बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, भारतात साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार कोणी पुरस्कृत केलेला आहे. जसं आपण पाहिलं होतं जैन ट्रस्ट जो आहे आणि टाइम्स इंडिया ग्रुप जो आहे, तर त्यांनी एक कमिटी नेमली होती. ती कमिटी कोणती होती, तर या इथं ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतं बघा, भारतीय ज्ञानपीठ सांस्कृतिक संघटना किंवा समिती. तर ही समिती काय करते, ज्ञानपीठ पुरस्कार काय करते, कुणाला द्यायचं हे घोषित करत असलेले दिसते. तर त्याच्या मागे हा समूह किंवा ही संस्था असलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर पुढचे प्रश्न आहेत बघा आणखीन काय, की ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आता या ठिकाणी दिसतो की तो विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे. तर या राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2018 आलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधानं विचारत घ्या. आता या ठिकाणी काय दिसतं की कोणती विधानं बरोबर आहेत हे आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे. आता यातलं पहिलं विधान काय की ज्ञानपीठ पुरस्कार हा भारत सरकारद्वारा 1952 पासून प्रायोजित आहे. आता पहिल्या विधानात आपल्याला काहीतरी संदिग्धता दिसते. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकार देतं का, नाही. आताच आपण पाहिलं जैन ट्रस्ट किंवा टाइम्स इंडिया ग्रुप त्यांच्यामार्फत जी कमिटी आहे ती देते. आणि हा 1952 पासून पुरस्कृत का, तर हे विधान चुकीचं आहे. कारण ज्ञानपीठ पुरस्कार स्थापन झाला होता 1961 आणि सुरू झाला होता 1965. याचा अर्थ पहिलंच विधान काय, चुकीचा आहे. आणि याच्यावरून जरी आपण ऑप्शनवर गेलो तर अविधान हे चुकीचं आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर येऊ शकतो का, नाही. तिसरा ऑप्शन सुद्धा नाही. किंवा चौथा ऑप्शन हा सुद्धा येत नाही, कारण या सगळ्यांमध्ये अ बरोबर दिलेला आहे आणि मुळात अ हे काय चुकीचं आहे. तर राहिला ऑप्शन फक्त एकच, ब क ड. म्हणजे तुम्ही जरी खालचे पर्याय माहीत नसलेत तरी सुद्धा बेसिक इन्फॉर्मेशनवर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. 2 मार्कासाठी राज्यसेवा पूर्वला आलेला हा प्रश्न आहे. असाच आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे 2013चा मराठीतला साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला. त्यावेळीचे जे विजेते होते त्यांच्याबद्दल हा प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे, काय आहेत बघा,